मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इमेज ग्रुपविषयी शिकलो होतो. तर आपण आज इथे इलस्ट्रेशन या ग्रुपविषयी शिकणार आहेत. जसे की आपल्याला शेप ॲड करायचे असतील किंवा आयकॉन्स घ्यायचे असतील किंवा इथे 3D मॉडेल्स असतील, स्मार्ट आर्ट, चार्ट हे आपण इथे कसं यूज करायचं हे पूर्ण आपण इथे या व्हिडिओमधनं शिकणार आहेत. आता आपल्यासमोर इथे एकच स्लाईड आहे. आपल्या स्लाईड अजून घ्यायची असतील तर इथे आपण या स्लाईडवरती क्लिक करायचं. इथे थंबनेल दिलेले आहे. स्लाईड घेण्यासाठी एंटर बटन प्रेस करायचं किंवा कंट्रोल एम बटन प्रेस करायचं. आपण दोन्ही प्रकारे त्याच्यामध्ये आपण स्लाईड ॲड करू शकतो. दोन्ही प्रकारे आपण स्लाईड ॲड करू शकतो. जसे की आपल्याला या 2 नंबरच्या स्लाईडमध्ये काही शेप ड्रॉ करायचे असतील तर आपल्यासमोर एक अशा प्रकारचं इथे एक लेआउट दिलेलं आहे. ओके, आता इथे क्लिक टू ॲड टायटल आणि क्लिक टू ॲड टेक्स्ट दिलेले. इथे जर बघितलं आपण इथनं पण इलस्ट्रेशनमधनं जे आपल्याला शेप, आयकॉन, 3D मॉडेल, स्मार्ट आर्ट, चार्ट इथनं आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, याच्यावरती क्लिक केलं तर आपण स्टॉक इमेज घेऊ शकतो. धिस पिक्चरमधनं आपलं काही पिक्चर घ्यायचं असेल त्याच्यावरती क्लिक केलं तर आपण पिक्चरसुद्धा घेऊ शकतो. ते आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेलं होतं. तर आपण इथे इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये शेप, आयकॉन, 3D मॉडेल, स्मार्ट आर्ट आणि चार्ट इथं आपण शिकायचं. इथनं पण सिलेक्ट करू शकतो. आपल्याला इथे इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये सर्वात पहिले आपण याचं लेआउट चेंज करू. तर लेआउट चेंज करण्यासाठी होम टॅबमध्ये यायचं आहे. होम टॅबमध्ये आल्यानंतर इथे लेआउट दिलेले आहे. या लेआउटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची थीम सिलेक्ट करायची. जसे की ते ब्लँक आहे, मी ब्लँक सिलेक्ट केलेली. 2 नंबरची स्लाईड ही ब्लँकमध्ये आपण त्याचं लेआउट चेंज केलेलं आहे. इथे वेगळं लेआउट आहे आणि इथे पण वेगळं लेआउट आहे. तर 2 नंबरचं जे लेआउट आहे, जी स्लाईड आहे, या स्लाईडवरती आपण इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन इथे आपल्याला सर्वात पहिले एक शेप ॲड करणार आहेत. शेपवरती क्लिक करायचं. रिसेंटली यूज शेप आहेत. आपण जे रिसेंटली यूज केलेले शेप आहेत ते आपण इथनं घेऊ शकतो किंवा लाईन्समध्ये घ्यायचं असेल तर लाईन दिलेली आहे, रेक्टँगलला दिलेले आहे, बेसिक शेप दिलेले आहेत, इथे ब्लॉक ॲरोज दिलेले आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्या कॅटेगरीचे आपल्याला शेप ड्रॉ करायचे असेल ते इथनं आपण घेऊ शकतो. ओके, तर याच्यामध्ये आपण इथे जर बघितलं तर रिसेंटली इथे एक यूज केली किंवा आपण डायरेक्ट जर थोडं स्क्रोल केलं तर इथे आपल्याला दिसते बघा इथे स्टार्स अँड बॅनर्स. काय स्टार्स घ्यायचे असेल आपण इथनं स्टार्स घेऊ शकतो किंवा बॅनरसाठी काय घ्यायचं तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे त्याला क्लिक करून ड्रॅग करायचं. ओके, अशा प्रकारचं आपण एक शेप ड्रॉ करू शकतो. आता हे शेप ड्रॉ केल्यानंतर इथे ते रोटेशन दिलेले, इथे क्लिक करून आपण त्याला रोटेट करू शकतो. आपल्याला किती डिग्री रोटेट करायचं तर आपण इथनं ते रोटेट करू शकतो. साईज इथनं कमी जास्त करू शकतो आपल्याला किंवा त्याची रुंदी आपल्याला पाहिजे असेल तर इथनं रुंदी कमी जास्त करू शकतो. इथे जर बघितलं या पॉईंटवरती जर क्लिक केलं आपण तर त्याचं जे शेप आहे चेंज होतो इथनं. ओके, किंवा आपल्याला कलर स्टाईल चेंज करायची तर स्टाईल पण आपण इथनं घेऊ शकतो. ओके, किंवा आपल्याला वेगळ्या प्रकारचं पाहिजे असेल तिथे सेफ फिल दिलेली. सेफ फिलवरती क्लिक करायचं. इथे वेगळ्या प्रकारचे आपण त्याची कलर थीम सिलेक्ट करू शकतो. कोणत्या प्रकारचा कलर इथे स्टँडर्ड कलर दिलेले. नो फिलवरती क्लिक केलं तिथे कलर येत नाही इथे थीम इथनं. किंवा इथे मोर फिल कलरवरती क्लिक केलं तर इथनं मोर घेऊ शकतो किंवा आय ड्रॉपर दिलेले, इथे पिक्चर दिलेले. जर आपल्याला पिक्चर घ्यायचं असेल याच्यामध्ये आपण पिक्चरसुद्धा घेऊ शकतो. ग्रॅडियंट दिलेली, तिथनं ग्रॅडियंटसुद्धा आपण कलर्स घेऊ शकतो. लाईट व्हेरिएशन दिलेली इथे. आणि त्यानंतर इथे डार्क व्हेरिएशन आहे. डार्कमध्ये पाहिजे असेल तर डार्कसुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो. टेक्स्चर दिलेले, टेक्स्चरमध्ये आपल्याला कशा प्रकारचं इथनं सिलेक्ट करायचं ते पण आपण इथनं घेऊ शकतो. ओके, तुम्हाला इथे साईडला दिसत आहे ते. किंवा पिक्चर पाहिजे तर पिक्चरसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता इथे दिलेले फ्रॉम फाईलमधनं घेऊ शकतो, आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा स्टॉक इमेज आहे, ऑनलाईन पिक्चर आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं इथनं सिलेक्ट करू. सर्वात पहिले आपण जसं की आपल्याला हे घ्यायचं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इन्सर्टवरती क्लिक करायचं. तर इथे बघितलं तर अशा प्रकारचं आपण एक शेप घेतलेले आहे. जर तुम्हाला ज्या प्रकारचं पाहिजे तिथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथे नो फिल किंवा कलरवरती सिलेक्ट करतो. आपल्याला जर कलर पाहिजे असेल तर परत कलर पण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर दिलेले इथे शेप आउटलाईन. आपल्याला शेप आउटलाईन घ्यायची असेल तर इथे शेप आउटलाईनसुद्धा आपण चेंज करू शकतो किंवा त्याची विड्थ किती पाहिजेत ते पण सुद्धा आपण इथनं कमी जास्त करू शकतो. ओके, त्यानंतर इथे स्केच दिलेले आहे. त्यानंतर इथे डॅशेस आहेत, ॲरोज दिलेले. आपण ॲरो टाईपमध्ये सुद्धा आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. ओके, आता त्यानंतर आपला इथे जर बघितले तिथे इन्सर्ट शेप दिलेले. आपल्याला जर वेगळ्या प्रकारचे अजून शेप ड्रॉ करायचे असेल तर आपण इथनं सुद्धा ड्रॉ करू शकतो. आता हे कुठे आहे वरती जर बघितले ते सेफ फॉर्मॅट आहे. आता हे सेफ फॉर्मॅट कधी आलं, जसं आपण साईडला क्लिक केलं तर ते सेफ फॉर्मॅट परत इथनं हाईड होते. आपण या सेफवरती काही आपल्याला एडिट करायचं असेल, काही बदल करायचा असेल तर परत सेफवरती क्लिक केला तर परत आपल्याला ते सेफ फॉर्मॅट दिसते. इन्सर्टमध्ये यायचं आहे.
त्यानंतर आपण आयकॉन्स घेणार आहे. तर आयकॉनवरती क्लिक करायचं. आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स घेऊ शकतात. जर तुमच्याकडे इंटरनेट अवेलेबल असेल तर तुम्ही इंटरनेट कनेक्ट करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे आयकॉन्स सिलेक्ट करू शकता. इथे ग्राफ्स दिलेले, ॲक्सेसिबिलिटी दिलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कोणते घ्यायचे असेल, स्पोर्ट पाहिजे, पीपल पाहिजे, ते इथनं सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला स्पोर्ट काही वेगळ्या प्रकारचे घ्यायचे असेल तर इथे स्पोर्ट्सचे आलेले आहेत. ओके, याच्यावरती क्लिक करायचं आणि इन्सर्टवरती क्लिक करायचं आहे. तर इथे जर बघितलं तर एक स्पोर्ट्सचं आपण अशा प्रकारचं एक आयकॉन सिलेक्ट केलेलं. ओके, आता इथे जर बघितलं ग्राफिक फॉर्मॅट आलेलं. आता ग्राफिक फॉर्मॅटमध्ये आपण कलरसुद्धा चेंज करू शकतो. इथं त्याचं जे स्टाईल दिलेली ग्राफिकची किंवा त्याच्यामध्ये कलर फिल करायचं असेल तर कलर फिलसुद्धा आपण इथं करू शकतो. ओके, नसेल पाहिजे तर नो फिलवरती क्लिक करायचं. त्यानंतर ग्राफिक आउटलाईन दिलेली. इथनं आउटलाईन आपल्याला जर चेंज करायची असेल तर आपण आउटलाईनसुद्धा चेंज करू शकतो. कन्वर्ट टू शेप, आपल्याला याला जर शेपमध्ये कन्वर्ट करायचं, शेपमध्ये सुद्धा कन्वर्ट करता येते. ओके, इथे दिलेले कन्वर्ट टू शेप. तर आपल्याला इथे इन्सर्टमध्ये यायचे आणि त्यानंतर इथे आयकॉन्सवरती ओके आपण एक आयकॉन घेतला, दुसरा प्रकारचा एक आयकॉन घेऊ. मी इथे थर्ड स्लाईडवरती येतो इथे आणि सेम आपण इथनं लेआउट चेंज करू होता. ओके, इन्सर्टमध्ये यायचे. त्यानंतर आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथे जर बघितलं तर आपण एक घेतलं होतं स्पोर्ट्सचं. ओके, स्पोर्ट्सचं घेतलं होतं आपण. इथे जर बघितलं तिथे कटआउट पीपल आहे. जर तुम्हाला कटआउट पीपल घ्यायचं असेल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता कटआउट पीपल. जसं की आपल्याला मी इथे सिलेक्ट करतो एक ओके या प्रकारचं सिलेक्ट घेतलेले. याच्यावरती क्लिक करायचं, इन्सर्टवरती क्लिक करायचं. तर आपल्यासमोर या स्लाईडमध्ये जे आपण सिलेक्ट केलेले आहे ते आपण इथं डाउनलोड होऊन इथे ते इन्सर्ट झालेले. ओके, याला तुम्ही मूव्ह करू शकता. तुम्हाला कोणत्या साईडला पाहिजे असेल तुम्ही इथनं त्याला मूव्ह करू शकतात. ओके, साईज कमी जास्त करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करायचं इथे आणि साईज अशी कमी करू शकतात. तर ही झालेली स्लाईडमध्ये आपल्याला काही कटआउट पीपल घ्यायचे असेल तर ते सुद्धा आपण इथनं इन्सर्ट टॅबमधनं आयकॉन्समध्ये आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, याच्यामध्ये दिलेले असते कटआउट पीपल असेल किंवा स्पोर्ट असेल किंवा कार्टून पीपल असेल ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो. याच्यावरती क्लिक केलं तर ते बघा आपल्यासमोर एक कार्टून हे पीपल्स आहेत. कार्टून पीपल आपण सुद्धा सिलेक्ट करू शकतो. याच्यावरती तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकतात. स्टिकर्स पाहिजे असेल किंवा आयकॉन्स पाहिजे असेल किंवा इमेज पाहिजे असेल. इमेजवरती क्लिक केलं तर इथे इमेज दिलेले आहेत. तुम्हाला जर कोणत्या प्रकारची इमेजसुद्धा घ्यायची असेल तीसुद्धा तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इन्सर्टवरती क्लिक करायचं. इन्सर्टवरती क्लिक केली की ती पिक्चर डाउनलोड होऊन इथे आपल्यासमोर दिसते. याला थोडं ॲडजस्ट करायचं ना. ओके, ही असं ॲडजस्ट करून घेता येतं तुम्हाला. याच्यावरती क्लिक करायचं आणि असं कमी जास्त याला करू शकता. मी कटआउट पेपर घेतलेले. तर आपण इन्सर्ट टॅबमधनं इथे आयकॉन्स घेऊ शकतात. त्यानंतर 3D मॉडेल. आता इथे क्लिक केलेले. त्यानंतर आपल्या इथे काही 3D मॉडेल्स घ्यायचे असेल याच्यामध्ये तर याच्यावरती क्लिक करायचं. 3D मॉडेलवरती क्लिक केल्यानंतर इथे दिस डिवाइस आणि स्टॉक 3D मॉडेल्सवरती जर क्लिक केलं तर आपल्यासमोर स्टॉक इमेज जे असतील ते आपण इथनं ऑनलाईन इंटरनेट कनेक्ट असेल तर आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीज दिलेले आपल्याला कोणत्या प्रकारचे तिथनं 3D ऑनलाईन मॉडेल्स सिलेक्ट करायचे. जसं की इथे बघितलं तर इथे इमोजी दिलेले. ओके, इमोजीवरती क्लिक केलं तर सर्व इमोजी आपल्याला इथे दिसतात. ऑल इमोजी आता हे 3Dमध्ये दिसतात. 360 डिग्रीमध्ये आपण त्याला मूव्ह करू शकतो. जसं की इथे आपण बघितलेले मी ओके हां ही इमोजी मी सिलेक्ट केलेली आहे. ओके, आणि त्यानंतर इन्सर्टवरती क्लिक केला तर बघा आपल्यासमोर इथे एक इमोजी डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथे इन्सर्ट होत आहे. आता बघा इथे एक इन्सर्ट झालेले आहे. आता याला जर क्लिक करून जर असं रोटेट केलं तर हे आपण 360 डिग्री म्हणजे पूर्ण आपण त्याला असं मूव्ह करू शकतो. ओके, 360 डिग्रीमध्ये आपण त्याला पूर्ण बघू शकतो. 360 डिग्रीमध्ये आपण याला मूव्ह करू शकतो असं बघू शकतो. किंवा आपल्याला इथे जर बघितलं तर इथे इथनं सुद्धा आपण 3D मॉडेल व्ह्यू करू शकतो. आपल्याला बघू शकतो कशा प्रकारचे घ्यायचे किंवा आपण काही वेगळ्या प्रकारचे केलं असेल तर आपण त्याला रिसेटसुद्धा इथनं करू शकतो. रिसेट करण्यासाठी इथे एक बटन दिलेलं आहे. ओके, त्यानंतर हे ऑलरेडी आपण अरेंज शिकलो. याविषयी जर तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथं तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आपल्याला इन्सर्टमध्ये क्लिक करायचं. इन्सर्टमध्ये आल्यानंतर इथे 3D मॉडेल्स आपण आताच बघितले. जर तुमच्या दिस डिव्हाइसमध्ये काही तुम्ही डाउनलोड केले असतील 3D मॉडेल्स तुम्ही तिथनं सिलेक्ट करू शकतात. तर त्यानंतर आपल्याला इथे स्मार्ट आर्ट आणि चार्ट कसं इन्सर्ट करायचं आहे. तर मी इथे एक नवीन स्लाईड घेतो. आता या स्लाईडवरती आपल्याला एक स्मार्ट आर्ट इन्सर्ट करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्मार्ट आर्ट दिसतात. जसं की तुम्ही स्मार्ट आर्ट बघितलं असेल इथे लिस्टमध्ये दिलेले. त्यानंतर प्रोसेस आहे, सायकल आहे, ह्याचे रिलेशनशिप, मॅट्रिक्स,
इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आपल्याला ज्या प्रकारचे इथनं कॅटेगरीज पाहिजे आपण इथं सिलेक्ट करू शकतो. जसं की आपल्याला लिस्टमध्ये काय आपल्याला इथे ग्राफिक्स तयार करायचे असतील, स्मार्ट आर्ट घ्यायचे असतील, तर इथं आपण सिलेक्ट करू शकतो. जसं की मी याच्यावरती क्लिक केलेलं आहे. ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रॅपोझाइड लिस्ट त्याचं नाव दिसतंय. ओकेवरती क्लिक करायचं. आता आपल्यासमोर इथे एक लिस्ट आलेली आहे. ओके, वरती जर बघितलं तर स्मार्ट आर्ट डिझाईन, ही स्मार्ट आर्ट डिझाईन दिलेली आहे आणि त्यानंतर फॉर्मॅट दिलेले आहे. हे फॉर्मॅट आपण इथनं चेंज करू शकतो, याच्यामध्ये बदल करू शकतो. तर सर्वात पहिले आपण स्मार्ट आर्ट डिझाईनविषयी शिकणार आहेत. जर आपल्याला इथे काही टाईप करायचं, जसं की आपण इथे टाईप करू आता मोबाईल. एक मोबाईल मी इथे घेतलेले आहे आणि इथे आपण मेमोरी नंतर इथे आपण सिलेक्ट करू आता हां ठीक आहे. इनपुट डिव्हाइस असेल, जसं की इनपुट, आपण इनपुट डिव्हाइस घेऊ, आउटपुट डिव्हाइस होतो. डिझाईन घेतलेले याच्यामध्ये काय आपल्याला इथे अजून काही टाईप करायचं असेल टाईप करू शकतो. जसं की मी इथे मोबाईल घेतलेले. आता इथे एक विवो टाईप केलेली आहे. इथे अजून आपल्याला घ्यायचं असेल तर अजून घेऊ शकतो. काही टाईप करायचं असेल तर अजून एंटर बटन प्रेस करायचं, अजून आपण त्याच्यामध्ये टाईप करू शकतो. अजून आपण त्याच्यामध्ये एंटर बटन प्रेस करायचं, वाढू शकतो. किंवा इथे बुलेट्स दिलेले, ॲड बुलेटवरती क्लिक करायचं. इथं आपण बुलेट ॲड करू शकतो. इथे बॅक स्पेसने त्याला डिलीटसुद्धा करता येते. त्यानंतर इथे टेक्स्ट पेन दिलेले, याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्यासमोर इथे टेक्स्ट पेन दिसतं. ओके, याच्यावरती तुम्हाला जे डिलीट करायचं तुम्ही इथनं डिलीट करू शकता. आपल्याला हे डिलीट करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली सर्वात पहिले इनपुट, याच्यावरती जर बॅक स्पेस दिला तर ते इथं आपण डिलीट करू शकतात. अशा प्रकारे बॅक स्पेस दिला तर ते डिलीट होणार. तर इथे अशा प्रकारचे घेऊ शकता. किंवा आपल्याला इथे अजून एक नवीन याच्यामध्ये ॲड सेव्ह करायचं असेल तर याच्यावरती इथे ॲड सेव्हवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक करायचं. इथे ॲड सेव्ह ॲफ्टर याच्यानंतर पाहिजे असेल किंवा ह्याच्या अगोदर पाहिजे असेल तर आपण इथे सेव्ह ॲफ्टर बिफोर इथनं सिलेक्ट करू शकतो. ओके, हे बिफोर इथे बिफोर घेतलेले आपण आणि हे ॲफ्टर आहे. ओके, ॲफ्टर पाहिजे असेल आपल्याला याच्यानंतर त्या सेव्हवरती क्लिक करायचं आणि तिथनं आपण ॲड सेव्ह ॲफ्टर करू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर आपण अजून एक सेव्ह ॲड करू शकतो. त्यानंतर इथे त्याचं स्मार्ट आर्ट स्टाईल दिलेले. आता हे आपण इथे बघितलेले, इथे कलर्स दिलेले आहेत. कोणत्या प्रकारचे कलर्स आपल्याला पाहिजे ते कलर्स इथनं सिलेक्ट करू शकता. किंवा स्मार्ट आर्टसुद्धा इथनं आपण चेंज करू शकता. किंवा बदल झाला असेल तर इथे रिसेट ग्राफिकवरती क्लिक करायचं. इथनं आपण रिसेट करू शकतो. किंवा आपल्याला लेआउट चेंज करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करायचं. इथे त्याचे लेआउट दिलेले आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारचे लेआउट पाहिजेत ते इथनं सिलेक्ट करू शकतो. ओके, याच्यावरती माऊस ड्रॅग केला तर तुम्हाला ते साईडला चेंज झालेले दिसते, बदल झालेला दिसतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचं त्याचं लेआउट पाहिजेत असेल. तर हे अशा प्रकारचं लेआउट घेतलेलं याला क्लोज करू शकता इथनं. ओके, हे क्लोज केलेली किंवा याच्यावरती जर क्लिक केलं तर परत आपण त्याला इथनं ओपन करू शकतो. हे स्मार्ट आर्ट डिझाईन झालेले. त्यानंतर फॉर्मॅट. आता फॉर्मॅटमध्ये जर बघितलं, जर काय आपण टाईप केलेलं असेल तर त्या काही चेंज करायचं असेल तर आपण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे आपण वर्ड स्टाईलसुद्धा चेंज करू शकतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे वर्ड आर्ट स्टाईल पाहिजे आपल्याला ती इथनं आपण वर्ड आर्ट घेऊ शकतो तिथे. ओके, हे इफेक्ट दिलेले आहेत. इफेक्टसुद्धा आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. याविषयी मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकलो. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात मागील. तर याच्यामध्ये आपण फक्त याच्यामध्ये काय शिकलो आपण, सेव्ह आयकॉन, 3D मॉडेल, स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्टमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचेसुद्धा आपण घेऊ शकतो. जसं की आपल्याला जर काही स्मार्ट आर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इथे दिलेले सायकलमध्ये पाहिजे असेल किंवा तुम्हाला इथे दिलेले बेसिक पायमध्ये दिलेले. ओके, हे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की मी ते बेसिक सायकल सिलेक्ट केलेली आहे. आता हे बेसिक सायकल आहे 1 2 3 4. इथे जर बघितलं तर राईट टू लेफ्ट, तुम्हाला हे राईट टू आता कसे दिसते तुम्हाला लेफ्ट टू राईट आहे. याच्यावरती जर क्लिक केलं तर रोटेट होणार ते राईट टू लेफ्ट. ओके, इथे सेफ ॲड करू शकतात. मूव डाऊन हे नंतर आपण डिटेलमध्ये याचा व्हिडिओ तुम्ही प्रॅक्टिस करून बघायची बाकी पूर्ण सर्व. तर अशा प्रकारे आपण इन्सर्ट टॅबमध्ये स्मार्ट आर्ट शिकलो. त्यानंतर आपण चार्ट कसा यूज करायचा. आता चार्ट कसा यूज करण्यासाठी मी एक नवीन स्लाईड इथं ॲड करून घेतो. ओके, चार्टवरती क्लिक करायचं. चार्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे काही चार्ट्स आलेले आहेत आणि त्यांचे इथे त्याची वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याचे फॉर्मॅट दिलेले. आपल्याला कोणत्या प्रकारची त्याची टेम्पलेट्स पाहिजे इथं आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, इथे इथे जर बघितले तिथे कॉलममध्ये दिलेले आहे. इथे पायमध्ये
इथे लाईन दिलेली आहे, इथे पाय दिलेले आहे, इथे बा एरिया, एस वाय स्केटर, मॅप, स्टॉक हे आपण त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा घेऊ शकतो. तर मी सध्या इथे कॉलमवरती क्लिक करून आणि त्यानंतर कॉलमचे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर दिलेले आहेत. ओके, आपलं कॉलम स्ट्रक्चर कशा प्रकारचं पाहिजे, जसं की मी इथे याच्यावरती क्लिक केलं तर हे अशा पद्धतीने दिसते. ओके, याच्यावरती क्लिक केलं तर हे अशा पद्धतीनं, तर मी इथे 1 नंबरचं बघितलं तर हे 1 नंबरचं असेल जसं. ओके, आता त्यानंतर ओकेवरती क्लिक करतो. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथे 7 नंबरच्या स्लाईडमध्ये ओके इथे इन्सर्ट झाल्यानंतर एक एक्सेलसुद्धा ओपन होत आहे. म्हणजे या एक्सेलमध्ये आपल्याला डाटा सेव्ह करू शकतो, डाटा टाईप करू शकतो आणि तो आपण इथे स्मार्ट आर्ट स्लाईडमध्ये बघू शकतो. ओके, कोणाच एक्सेल जमत असेल, एक्सेल सोपं आहे. एक्सेलमध्ये जो डेटा दिसतो हा पूर्ण डेटा टाईप केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा असेल, जसं की सिरीज 1 दिलेली आहे, सिरीज 1 सिरीज 2 थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवलं तर दिसेल आता. ओके, सिरीज 1 सिरीज 2 सिरीज 3 इथे जर बघितलं तर आपण सिरीज कुठे दिसते, आपल्याला सिरीज ही दिसते, यानी की कलर सिरीज हे कलर्स दिलेले आहेत. ओके, आणि कॅटेगरी कुठे दिलेले, कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 कॅटेगरी 3 कॅटेगरी 4. आता आपण जसं की आपण याला चेंज करू, इथे आपण हे जे दिलेले आहे याला आपण चेंज करू. कॅटेगरी 1ला आपण जसं की नाव घेऊ ABCD, A B C आणि D. ओके, हे आपण इथे नाव घेतलेत ABCD आणि सिरीज 1 सिरीज 2 सिरीज 3. जसे की हे सब्जेक्ट असतील तर आपण याला सब्जेक्ट घेऊ, सब्जेक्ट 1. इथे आपण सब्जेक्ट 2 घेऊ तिथे आणि इथे सब्जेक्ट 3, सब्जेक्ट 3. आता इथे सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहेत. सब्जेक्ट इथे मार्क्स दिलेले आहेत, हे इथे नाव दिलेले आहेत. इथे जर बघितलं तर इथे आपला काहीतरी बदल झालेला दिसतो. सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3 ABCD. ओके, हे इथे त्यांचे नाव आलेले आहेत. जसं की ए सब्जेक्ट हा आहे सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 3. ए या नावाला इथे सब्जेक्ट 3 आहेत, बीचे हे सब्जेक्ट 3 आहेत, सीचे सब्जेक्ट 3 आहेत. ओके, जसे की आपल्याला यांचे मार्क्स चेंज करायचे आपल्याला, जसं की मी इथे 14 केलेले आहे. त्यानंतर इंटर बटन प्रेस केलं तर थोडं आपल्याला चेंजेस झालेले दिसणार याच्यामध्ये. जे एचे जे मार्क्स आहेत सब्जेक्ट 1ला कोणता कलर्स आहे, ब्ल्यू कलर आहे. ओके, एंटर बटन प्रेस केलं तर काय झालेलं आहे, हा कॉलम्स वाढलेला आहे. ओके, तर आपल्याला इथे बीचे जे बघितलेले आहे तर आपण इथे चेंज करू. होता इथे मी 21 करतो इथे सब्जेक्ट 1ला, तर बीचे सब्जेक्ट 1 हे वाढलेत. तर अशा प्रकारे आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपण बदल करू शकतो, त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा आपण करू शकतो एक्सेलमध्ये. किंवा कधी कधी काय होतं, हे एक्सेलचं डेटा कधी कधी क्लोज होतो असं इथनं. आता क्लोज झाल्यानंतर परत तो कसा एडिट करायचा, तर एडिट करण्यासाठी आपल्यासमोर इथे सिलेक्ट डाटा आणि इथे एडिट डाटा याच्यावरती क्लिक केला तर आपण परत त्याला एडिट करू शकतो. जे आपण एक्सेल आपलं जे हाईड झालेले ते परत इथे ओपन होते आणि त्याच्यामध्ये परत आपण त्याला एडिट करू शकतो. ओके, हे थोडंसं त्याला असं ॲडजस्ट करायचं आणि व्यवस्थित दिसेल असं ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, किंवा क्लोज केलं तरी परत तुम्हाला इथनं घेता येतं आहे. त्यानंतर इथे चेंज चार्ट दिले, याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथनं चार्टसुद्धा चेंज करता येते. सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं, हे चार्ट चेंज केलेले आहे. किंवा त्याच्यामध्ये इथे चार्ट स्टाईल दिली, आपल्याला कोणत्या प्रकारची चार्ट स्टाईल सिलेक्ट करायची तिथून आपण चार्ट स्टाईल सिलेक्ट करू शकतो. इथे चेंज कलर आहे, चेंज कलरवरती क्लिक केलं तर आपण कलरसुद्धा चेंजेस करू शकतो तिथे अशा प्रकारचं. तर आपण इन्सर्ट टॅबमध्ये अशा प्रकारचं जे चार्ट आहे शिकलो. बेसिकमध्ये आपण पूर्ण याच्यामध्ये शिकलेलं आहे. तर इलस्ट्रेशन पुढील आपण लिंक कशी ॲड करायची ते सुद्धा शिकणार आहेत. आणि याच्यामध्ये बेसिक जे MS वर्डमध्ये याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही तिथे जरी शिकला तरी तुम्हाला हे भरपूर शिकायला मिळेल. तर आपण अशा प्रकारचं इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये जे आपण स्मार्ट चार्ट किंवा चार्ट 3D मॉडेल आयकॉन शेप कसे यूज करतात हे आपण इथे पूर्ण डिटेलमध्ये शिकलेले आहेत.